आयोजन करण्याची विशेष प्रेम आहे कसं खरं तर माझं कर्जत खालापूरवर, कारण इथूनच सुरुवात झाली. याच समालोचनानं इंजिनियर बनवलं आणि हाच प्रवास इथवर येऊन पोचला आहे. आता भलेही कॉर्पोरेटमध्ये मोठ्या पोस्टवर कामाला असलो तरी देखील क्रिकेट काही सुटत नाही, कारण क्रिकेटमध्ये जोडलेला जो काही समुदाय तो वेगळा. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर अफलातून टांगे पलटी घोडे फरार, दर्जेदार आयोजन म्हणजे शब्दच नाही आहेत. आणि मेहनत पाहिली अमरदादा लांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची. भले त्यांचे चेहरे आता दमलेले आहेत 4 दिवसांनी, परंतु मनाच्या मागे असणारं एक समाधान आहे की एक सक्सेसफुल नियोजन कसं असावं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे ही स्पर्धा. आणि उत्तम सर ज्या प्रामाणिकतेनं तुम्ही काम करतायत या विभागाच्या असोसिएशनसाठी, तर ते पाहून खरंच म्हणजे असं बोलू नये ऑन मायक्रोफोन, पण मी धाडसानं बोलतो की आता वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या असोसिएशन कदाचित तो आर्थिक अर्निंगचा एक सोर्स झाला आहे, परंतु मी ज्या प्रतिक्रिया ऐकल्या, उत्तम सर कुठल्याही प्रकारच्या एकही रुपयाचं छेडछाडी न करता जे तुम्ही करताय, कदाचित या विभागातल्या क्रिकेटला येणारे ते सुवर्णकाळ किंवा चांगले दिवस असतील. आणि ते फार महत्त्वाचं आहे. तुमच्या असोसिएशनच्या माध्यमातून गरजूंना तुम्ही जी मदत करता ते देखील एक चांगलं काम आहे. येणाऱ्या काळात परमेश्वर तुम्हाला त्याचा आउटपुट जरूर देईल. निश्चितच उपाध्यक्ष अमरदादांची देखील तितकीच मेहनत आहे आणि मला संधी दिलीत, मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा मनापासून आभार. पुढच्या वर्षी या स्पर्धेचं स्वरूप आपण पुन्हा मोठं करू. माझ्याकडून जी काही मदत होईल, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता आताच सांगतो, नामदेव समोरच आहे, त्याला ठाऊक आहे मी कधीच कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाही. जे काही आहेत अजून स्वरूप उदात्त करण्याचा जरूर प्रयत्न करू आणि त्याच्याकरता माझं 100% योगदान असणार. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सर. सर या ठिकाणी रजा घेत असताना नक्कीच आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि थँक्यू सो मच सर. आमच्या एका फोनवर आपण या ठिकाणी फार लांबचा दूर वरचा प्रवास करून जरूर या ठिकाणी दाखल झाले. तुमचं सभापती चषकामध्ये सर मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण जाताने फक्त सावकाशचा सर एक पोचल्यावर अपडेट द्या, बस एवढीच विनंती करतोय आणि मी तुर्तास थांबतोय. आमचे मित्र वैभव मार्के, आपण कुठे असाल तर प्लीज कम ऑन द स्टेज. वैभवजी मार्के, सॉरी विनायक मार्के. जसं वैभवजी मार्के आम्ही नाव घेतलं तसं जणू काही मार्केवाडीचे सर्व खेळाडू आमच्याकडे बघत होते. हरकत नाही. विनायकजी मार्के साहेब, आपण देखील या ठिकाणी या मुख्य मंचावर. सन्माननीय निखिलजी वाकळे सर या ठिकाणी रजा घेत असतात. सर आपण सावकाश जा. पुण्याच्या एकदा कळकळीची विनंती, पोचल्यावर फक्त एक SMS करा, हरकत नाही. आणि कुठलं संकट असेल तरी देखील कॉल करा. मुरबाडपर्यंत तरी आम्ही काहीतरी करू. अजून एक महत्त्वपूर्ण लढत खेळपट्टीवरती आपण बघू शकता. एका बाजूने लांबाचवाडी आणि दुसऱ्या बाजूनं डोकवाडी या दोन टीमच्या दरम्यान सामना सुरू झालेला. पाहता पाहता आपण बघाल स्कोर बोर्डला मात्र अभ्याच्या दाफलकावरती लांबाचवाडी संघ पोहोचलाय. आज या टीमच्या बाबत जर बोलायला गेलं तर याही टीमने खूप दूरवरचा प्रवास केलेला आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. आपण पाहू शकाल मगाशीच उत्तम सरांनी देखील सांगितलं, बायपास मुरबाडच्या नजदीकच लांबाचवाडी गाव आहे आणि तिथून त्यांनी प्रवास करून या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये जर बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. पण विरुद्ध संघ देखील डोकवाडी टीम आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपापल्या विभागामध्ये प्रत्येक टीमचा हा बोलबाला भरपूर मोठा असतो, परंतु आज दोन्ही संघ जर पाहिलं तर खूप दूरवरचा प्रवास करून वेगळ्या मैदानामध्ये वेगळ्या इलाक्यामध्ये खेळण्यासाठी उतरलेत आणि त्यामध्ये आपण पाहताय हे चांगलं बॅटल सुरू आहे. हो, पुढे ठेवतात, गती चांगली होती मैदानामध्ये. सध्याच्या घडीला आपण पाहाल खेळपट्टीवरती मात्र सध्या फलंदाज बाद होत आहेत. विकेट 14 धाबा दाफल का भरते. 14ला पहिलं नुकसान या सामन्यामध्ये
बॅटिंग करणारा आपण पाहता लांबाचोडी टीमने केलंय. एका षटकाचा मैदानामध्ये आपण संपन्न होत असताना बघताय जिथे गोलंदाज पांडुरंगने गोलंदाजी केली आणि सामन्यामध्ये आपण पाहाल एक महत्वपूर्ण विकेट काढलाय. म्हणजे डोकवाडी टीमला इथून थोडासा रास्ता जो खुला झालेला बघायला मिळतोय. आता हळूहळू आपण पाहाल जे संघ सुपर 5 मध्ये गेलेत त्याही टीमची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. नातकुळा जांभूळवाडी संघही उपस्थित झालाय. त्याचबरोबर आपण बघाल खांडीचा पाडा संघही उपस्थित झालेला आहे. म्हणजे इथून आजच्या रात्रीमध्ये आपण पुढच्या ज्या काही मॅचेस बघणार आहोत त्याही मॅचेस भरपूर इंटरेस्टिंग बघायला मिळतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज हितेश तिथे दाखल होत आहेत. मिड विकेट मध्ये फक्त आणि फक्त दिशा दाखवली. धावबाची संधी आणि विकेट आली कोणाची तर बॅट्समन धनाजी सोंगाळ इथून स्वस्तात बाद होतील. विकेट. अरे कोण रे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादा. थँक्यू डीजे. विकेट नंबर 2 लागतोय बॅटिंग करत असताना मैदानामध्ये लांबाचोडी टीमला. नवीन बॅटर कबड्डी वरती आता सुनील खंडवी मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल होत असताना पाहायला मिळतोय. याही खेळाडूची ओळख आम्ही अनेकदा खरं मुरबाडमध्ये नक्कीच भरपूर मोठी पाहिली आहे. कारण आम्ही मुरबाडमधलेच आहोत आणि ऑलमोस्ट म्हणतात ना आपल्या इलाकाची प्रत्येकाला ओळख असते. आज आम्ही दुर्वाचा प्रवास करून आलो आहे. लांबाचोडी संघ दुर्वाचा प्रवास करून आलो आहे. माहिती थोडीशी कमी आहे परंतु सर्व गोष्टी मॅनेजमेंट करून आम्ही इथे या स्पर्धेला मॅनेज करतो. आणि समोर मैदानावरती खेळ हा जर दोन्ही टीमच्या माध्यमातून सांगायला गेला तर आतापर्यंत खूप सुसज्ज बघायला मिळतो आहे. सिंगलच्या आपण लेग बाईटच्या माध्यमातून मिळालेली पाहताय. स्कोरबोर्डला 15 बॅटिंग करणारा लांबाचोडी संघ. डोकवाडी टीमने इथून परिवर्तन जे मात्र आता धाबा रोखण्याचं दर्शवलेलं आहे. हितेश गोलंदाजी करतायत षटक नंबर 2 मध्ये. हो पुढे ठेवतात. गती चांगली आहे. पडल्यानंतर नॅचरल कटरचा वापर गोलंदाज मैदानावरती आपण बघाल हितेशने केलाय. डॉट बॉल. आताचं क्रिकेट म्हटलं तर जास्तीत जास्त गोलंदाजांसाठी आपण पाल आपापलं नक्कीच टॅलेंट हे दर्शवण्यात भरपूर माहीर ठरलं जातं. आणि त्यामध्ये आपण बघू शकाल गोलंदाज हा चांगली गोलंदाजी करतोय पण समोर तितका चांगला बॅट्समन लांबाचोडी टीमचा आहे. बॅट्समन सुनील खंडवीच्या बॅटमधून मिड विकेटला चौकार. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला, झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला, नारायण डामसे आला दादा कोटिंबेवाला. थँक्यू डीजे. अगोदरच्या चेंडूवरती बॅट्समन शांत होता पण आता खेळपट्टीवरती बॅट्समन सुनील हेच सांगतोय शांत राहून जमणार नाहीये बाबा कारण प्रश्न गाबाचा आहे. मैदानामध्ये आपण बघाल चौकार आला. स्कोरबोर्डला 20. सामन्यामध्ये गोलंदाज हितेश वरती आता इथे एक चौकार खेळलेला आहे. हो कटर बॉलचा वापर बॅटवरती आपण तसं कनेक्शन नाहीये. फाईन रिझर्व मध्ये चेंडू दाखल राहिला. सेकंडरसाठी निघालेत. खेळपट्टीवरती आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये इथून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जो सक्सेस ठरला जाईल अपील केली होती गोलंदाजी करणाऱ्या डोकवाडी टीमने पण पंच म्हणतायत सेफ झोन मध्ये बॅटर आहे त्यामुळे मुळीच इथून 2 धाबा ज्या बॅटिंग करणाऱ्या अगदी लांबाचोडी टीमला मिळतील. या बॉलवरती 22 धाबा स्कोर बोर्डला. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू पाहिजे. इथे आपण पाहाल या स्पेलमध्ये हितेश गोलंदाजी करतायत. 7 धाबाच्या आतापर्यंत या षटकामध्ये मिळालेल्या बॅटिंग करणाऱ्या लांबाचोडी टीमला. बॅटिंग करण्याचा मनसुबा आणि त्याच्यानंतर जो रिदम आहे तो थोडासा बदलावा लागणार आहे कारण अपोजिट टीम देखील तितका स्ट्रॉंग आहे. मागच्या मॅचमध्ये डोकवाडी टीमनेही लो स्कोरिंग सामना लवकरात लवकर फिनिश केला होता त्यामुळे चांगल्या टीमच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला इथून चांगलाच डावपेच हा गुंफणं गरजेचं आहे या डाबामध्ये.
हो यावेळेस मैदानामध्ये स्ट्रायकर बॅट्समन सुनील बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमधून आवाज हा भरपूर कडक आलेला. म्हणतात ना घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी भयानक होती है. मैदानामध्ये आपण बघताय खेळपट्टीमध्ये सुनील आला आणि त्याने सामन्याचा इथून बरोबर पहिल्या इनिंगमध्ये आता खूप चांगल्याच पद्धतीची आक्रमण दर्शवलेली आहेत. षटकार लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती, टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती, आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. दोन षटकांचा खेळ संपतोय. बॅटिंग करणाऱ्या लांबाचोडी टीम सध्या आता लांब लचक स्कोरबोर्डला पोहोचलेला आहे. दूरवरचं इथून धावफलक जे आता सध्या बनवण्याचा प्रयत्न जो आपण जरूर पाहिलेला आहे. 28 तर बनलेले आहेत. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक, जिथे गोलंदाजी मार्कवरती राहुल सध्या शेवटच्या स्पेलमध्ये दाखल होतोय. हो राहुलचा पहिला चेंडू मैदानामध्ये ज्ञानेश्वर पॉइंट कव्हर रिझन मध्ये फटका हा खूप सुंदर बघायला मिळतोय. हो एक साथ थ्रो आता तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केलाय आणि बघता बघता मिळतील 3 धाबा. बघा मी नेहमीच म्हणत असतो एक चुकी तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर खाली घेऊन जाऊ शकते आणि जरूर आपण पाहाल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला ह्या ज्या धाबा खर्च होतात सध्याच्या घडीला विनाकारण मैदानावरती डोकवाडी टीमकडून या जाबा कदाचित सेकंड इनिंगमध्ये कठीण ठरू शकतील, कारण अगोदरच स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस हा मुख्यतः निर्णय आहे आणि त्यामध्ये आपण बघाल एका एका धावेला हे तितकंच महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. 31 हो स्लॉटमध्ये मैदानावरती बॅट्समन सुनील खंडवी ज्याच्या बॅटमधून आघात जरूर केलाय, पण क्षेत्ररक्षक खूप चांगली क्षेत्ररक्षण करतायत. पकडला जाईल, संपला खेळ. सुनील आउट. अरे जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही, जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी बात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची, नाही बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. 31ला तिसरा विकेट या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या लांबाछोटी टीमने खोलाय. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतायत युवराज खेळपट्टीवरती इंटर होतील. चला वेळ वाचवा. दोन्ही टीम्स वारंवार या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये वाटलं होतं अधिकच्या धाबा मिळतील, पण आता विकेट ब्रेक थ्रो काढला गोलंदाज राहुलने. सामन्यामध्ये आता बॅटिंग करणाऱ्या लांबाछोटी टीमच्या रस्त्यामध्ये काटे उभे केलेले आहेत. गोलंदाजी करत असताना डोकवाडी टीमचा गोलंदाज राहुलने हो लेगस्टिक वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बाची थोडीशी बाहेरची गडा आणि त्याच्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र उलकावणी देत बॉल जवळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या नजीक पोहोचला आणि तिथे आपण पाहू शकता या चेंडूवरती आता कन्वर्ट केल्या 3 धाबा. 3 रन्स ज्या मात्र या बॉलवरती मिळतील. समोर स्कोरबोर्डला आता थोडंसं चेंजेस. धावफलक 34 या धावफलकावरती पोहोचाय. सामन्यामध्ये डेथ ओव्हरचा खेळ जो आपण एन्जॉय करतोय, गोलंदाज राहुल या गोलंदाजाच्या माध्यमातून बेटर वर्सेस बेटर अशा पद्धतीचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही टीमने एक सामना जिंकला. तिथे दोन्ही टीमने आपल्या नावाची चर्चा केली, आपल्या नावाची दखल याच कर्जतकरांना दिली. पण आता या सामन्यामध्ये कोण हवी ठरेल या गोष्टीमध्ये हा सामना आपण पाहाल आणि या कहाणीमध्ये बॅट्समन ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आता हा खूप सुंदर फटका. षटकार अरे मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. गुड इज है टॉप
टॉप ऑर्डरला का आलोय फलंदाजीसाठी मैदानावरती बॅट्समन ज्ञानेश्वर इथून दाखवतील. या सीझनमध्ये जर पाहिलं तर 3 मालिकावीर किताब या खेळाडूने घेतले आणि ऑलमोस्ट एक चांगला ऑलराऊंडर आहे तो. लांबाचोडी टीमचा नेहमीच या खेळाडूचा आपण बोलबाला पाहिलेला आहे. पण आज मुरबाड नसून कर्जतचा हा कर्जत तालुका आपण पाहताय आणि कर्जत तालुक्यातील अभिमानाची स्पर्धा आपण पाहाल. सभापती चषक ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आहे. गती कमी केली गोलंदाज राहुल या गोलंदाजाने सबमरीन बॉलचा वापर बाची थोडीशी आतली टॉप एज. विकेट किपर चांगलं काम करतात डॉट बॉल. सो सध्या आपण येत असताना पाहाल 40 तर बनलेले आहेत. ज्या सन्मानजनक दाफलकावरती पोहोचण्याचा जो आपण प्रयत्न बघितला तो आतापर्यंत चांगला आहे. बॅटिंग करणाऱ्या लांबाचोडी टीमचा शेवटचं षटक जिथे राहुल गोलंदाजी करत असताना हो आप ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न कनेक्शन बॅटच्या आतल्या खालच्या भागाला होत असताना आपण बघितलंय. दुसऱ्या जाबेसाठी निघाले आहेत आणि बहुतेक खेळपट्टीवर आपण बघाल चांगली रनिंग बिटवीन द विकेट मिळायला जातील. 2 धावा सामन्यामध्ये आपण पाहाल. सध्याच्या घडीला पहिल्या इनिंगचा खेळ जो अंतामध्ये सापडतोय जिथे बॅटिंग केली लांबाचोडी टीमने स्कोरबोर्डला 42 बनवल्यात आणि आपण पाहाल 43 धाब्याचं आता लक्ष. सेकंड इनिंगमध्ये चेसिंग करत असताना 18 बॉलमध्ये डोकवाडी संघ असेल. दादांची कीर्ती आहे महान कर्जतशहराची दादा शान कर्जतशहराची दादा शान कर्जतशहराची दादा शान. नादाला लागत नाही कुणी आहे दरार हो आकाचा. नादाला लागत नाही कुणी आहे दरार हो आकाचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. साऱ्या कर्जत शहरात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणरावचे दादांचा. चला बॅटर इंटर करायचे आहेत मैदानामध्ये लगेचच. डोकवाडी टीम पहिल्या इनिंगमध्ये 42 केल्या 43 धाब्याचं आव्हान आता या सामन्यामध्ये सेट केलेलं आहे लांबाचोडी टीमने. चला बॅटर इंटर करा लगेचच. त्रेचाळीस धाब्याचा पाटला 18 चेंडूमध्ये आता करण्याकरता मैदानावरती डोकवाडी टीमचे ओपनर्स इथून दाखल झालेले आपण पाहताय. सुरुवात जर चांगली मिळाली तर या धाबा डेफिनेटली चेस होऊ शकतात. पण सुरुवातच जर इथून नाजूक क्रिटिकल जर बनली तर मग चेसिंग होणं थोडंसं कठीण राहील. पण फलंदाज देखील इथून मैदानावरती आपण बघतायत या गोष्टीबाबत चांगलाच विचार करून मैदानावरती दाखल झाली असेल. बॅट्समन संजय आणि त्याच्या सोबतीला राहुल हे 2 खेळाडू सध्या दाखल राहिलेले आहेत. बॉलिंग मार्कवरती पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाज ज्ञानेश्वर सध्या दाखल होतोय. ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी दाखल राहिले. चला स्पीड अप गाड्या हाकला प्लीज. राजेश सर आपण वारंवार सूचना द्या कारण
रात्र इतक्या झाली आहे की आता प्रत्येकाची एनर्जी हळूहळू लो होत जाईल, परंतु आज एनर्जी लो होऊन द्यायची नाही आहे, कारण फायनल नाईट आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला सकाळ जरी झाली तरी स्पर्धेचा निकाल जाहीरच करायचा आहे. पहिला बॉल खेळपट्टीवरती पडल्यानंतर बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून थांबवून ठेवलेत. आपण बघताय संजय, आणि समोर आता पहिला बॉल गोलंदाज ज्ञानेश्वरकडून चांगला आहे. डॉट बॉलचा वापर केलाय. आपण बघाल बॅटरने तिथे लेग पंचांकडे इशारा केला थ्रोसाठी. ऑलमोस्ट पंचांनी चर्चा केली आहे. आता पुढचा बॉल बघूया. हो, सफल झालेत. आवाज कुणाचा आलाय? बॅट्समन संजयचा, आणि बॅटिंग करत असताना या डोकवाडी टीमचा षटकार. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावानं अमर लांगीन क्रिकेट. थँक्यू डीजे. दुसऱ्याच बॉलवरती मैदानामध्ये बॅटरने आपल्या बॅटमधून इथून उत्तर दिलेलं आहे. बॅटिंग करत असताना संजय बघायला मिळत आहेत. रोहा तालुक्यातून आज आपण डोकवाडी संघ जो इथे या स्पर्धेमध्ये खेळण्याकरिता दाखल राहिलेला आहे. चला, विनंती असेल जयेशदादा लांगे यांना की आपण व्यासपीठाच्या दिशेने या. गोलंदाज तयार. हो, चेंज ऑफ पेस, गती बदलली मैदानामध्ये. धावाची संधी. हो, एक्स्ट्रा फेकी. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा, याच गोष्टीचा वापर सध्या मैदानामध्ये राहिला. थ्रो जर चांगला केला असा तर मी सांगेल इथून बॅटर डेंजर जोडला सापडू शकले असते, पण थ्रोपैकी वेगळ्या एरियाला केली क्षेत्ररक्षक राम या क्षेत्ररक्षकाने. आणि तिथे आपण बघाल सिंगल जी आता बॅटिंग करणाऱ्या डोकवाडी टीमला मिळते आहे. स्कोरबोर्ड आपण पाहाल 7 या धावफलकावरती आहे. प्रयत्न करावे लागतील, कारण नेहमीच म्हणतात जो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो, आणि यशाचा मार्ग जर तुम्हाला शोधायचा असेल तर सध्या तरी मैदानामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. मिसामिंग फटका बसतोय क्षेत्ररक्षक. कॅच ऑफ. झैल सुटलाय. त्याच्यानंतर आपण पाहताय हा बॉल सध्या थर्डमॅन एरियामध्ये इंटर होत असताना आपण बघताय, जिथे आता चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये धावून पळून जर पाहिलं 3 धाबाच्या इथून कंप्लीट केल्यात. बघा, या चुका मैदानावरती पहिल्या इनिंग मध्ये डोकवाडी टीमने केल्या होत्या, आणि हीच चुकी आता मैदानामध्ये आपण पाहताय लांबाचौडी टीमने केली आहे. मॅच इथून रोमर्सक होईल यात मात्र ती शंका नाही, कारण दोन्ही टीम्स फलंदाजीमध्ये असो गोलंदाजीमध्ये असो चांगल्याच आहेत, आणि चांगल्या टीमचं युद्ध बघायला मजा येते. सामन्यामध्ये आपण पाहताय सध्या तरी चेसिंग करतो डोकवाडी टीम. 43 धावेचा 10 धाबा स्कोरबोर्डला बनल्या आहेत. मॅचमध्ये पहिला पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे, जिथे गोलंदाज ज्ञानेश्वर गोलंदाजी करतो, आणि अजूनही या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ जो शेष आपण बघताय. पॉवर प्लेचा खेळ मैदानावरती बघायला मिळतोय. 4 बॉलवरती 10 तर मिळाल्यात, पण येणाऱ्या 2 बॉल्सवरती इथून आता किती धावा मिळतील हे बघावं लागेल. हो, गती बदलतायत. चेंडूला थोडंसं वळण मिळालं, पण पंचदर्शकतील राजाची भोईर सर ऑफसमला चेंडू सोडतोय, त्यामुळे इथून 11 रन्स जे आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अकाउंटमध्ये इथून ऍड होईल. 11 धाबा. हो, इथे गती होती सोचून समजून. पिकअप शॉट मैदानामध्ये बॅट्समन संजयच्या बॅटमधून आलेला. स्टेट टू स्टेट, कट टू कट, फ्लॅटिंग अँड फ्युरियस सिक्सर. केलंय आयोजन आयोजन केलंय आयोजन. लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लाविती. आज रंगलाई नारायण. थँक्यू डीजे.
सामना इतकाही सोपा नाही या गोलंदाजी करणाऱ्या मैदानामध्ये लांबाचौडी टीमला, कारण विपक्ष संघ हा फलंदाजीमध्ये मजबूत आहे आणि बॅट्समन खेळपट्टीवरती संजयने अक्षरशः आपल्या नावाची दहशत जी इथून दर्शवली आहे. वेस्ट ऑफ फाईट एक्झॅक्ट आपण बघाल नो चेंडू जो मात्र सध्याच्या घडीला गोलंदाज वापरतायत. सुरुवातीला गोलंदाजी चांगली केली ज्ञानेश्वरने, परंतु सध्या मैदानामध्ये आपण पाहू शकतात बॅट्समन संजय आपल्या नावाचा इथून बोलबाला भरपूर दर्शवतायत. ह्या गोष्टी कराव्या लागतील, कारण मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही खेळतायत आणि नेहमीच म्हणतात बडे मंच का बडा सरपंच. जर तुम्हाला बनायचं असेल तर चांगलं खेळ हे दर्शवणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये संजय चांगला खेळ करतोय. हो सफल झालेत, खराब चेंडू अंजाम दिलाय बॅट्समन मैदानावरती संजयने. हे तो शुरुआत है, अभी भी बहुत कुछ बाकी है. चौका चषक सभापती आज रंगलाई नारायण राम से साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण राम से साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण राम से साहेब चषक सभापती. पहिला ओव्हरचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट होतोय, जिथे पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकाला 28 ज्या मात्र चेसिंग करत असताना सध्या डोकवाडी टीमचा स्कोरबोर्डला बनल्यात. बघा आयुष्यामध्ये असो किंवा क्रिकेटमध्ये असो अगदी सर्व काही गोष्टी शक्य असतात आणि सध्या आपण बघता या सामन्यामध्ये 43 धावेचा पाठलाग करत असताना आपण बघाल डोकवाडी टीम 28 वरती पोहोचली आहे आणि जवळ आपण पाहू शकताय जिंकण्याकरिता या बॅटलमध्ये आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 15 धाबेची गरज. 12 बॉल्स 15 धाबा सामन्यामध्ये आपण पाहताय. डोकवाडी टीम आता या सामन्याच्या विजयाच्या नजीक जी मात्र पोहोचलेली आपण पाहाल. पण क्रिकेट आहे, काही होईल हे आपण क्रिकेटच्या रक्तामध्ये नेहमीच अनुभवलेलं आहे आणि सध्या गोलंदाजीसाठी आपण बघाल गोलंदाज तुषार. हो तुषार गोलंदाजीसाठी आले आहेत. लेकटचा वापर केला आहे. बॅट्समन मैदानावरती राहुलला इथून थांबवलं जात आहे. डॉट बॉल हा असा खेळाडू आहे ज्याने तर या सीझनमध्ये लांबाचौडी टीमला अगदी महत्त्वाच्या क्षणाला चांगली गोलंदाजी करून सामना बनवून दिलेला आहे. आज लांबाचौडी वाडीकरांना संपूर्ण आशा असणार आहे. तुषार कडून यस अजून एक चांगला बॉल. मैदानामध्ये आपण बघाल हालात आणि सिच्युएशन गोलंदाजी करणाऱ्या टीम करिता थोडीशी क्रिटिकल आहे, पण त्यामध्ये गोलंदाज तुषार चांगली गोलंदाजी करतायत. यस व्हाईट बॉल साठी आता DRHची मदत घेतली आहे. सर बॅटिंग टीम का? यस ऑफिशियल्स ऑलमोस्ट गोलंदाज पंचांच्या डेंजर झोनला आलेला आहे, त्यामुळे आपण बघाल सध्या चेक केलं जात आहे. आणि यस तिसऱ्या पंचांनी दर्शवलेला आहे फेल डिलिव्हरी. हा चेंडू हातभर आपण बघाल सेफ झोनच्या आतमधून ट्रॅव्हलिंग करतोय. डॉट बॉल. 28 धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये आपण बघताय सध्या तरी बॅटरला इथून थांबून ठेवलेलं आहे. हो सफल झालेत. वाट पाहिली आणि त्याच्यानंतर स्वेरलेगला उडवला बिर्र करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 त्यामध्ये अजून एक लॉफ्टेड हिट मिस टायमिंग, जिथे क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतील. पकडला जाईल डावाला पहिलं खिंडार चेसिंग करणाऱ्या डोकवाडी टीमच्या 34 या दाफलकावरती असताना बॅट्समन आपण बघताय तर राहुल बाद. या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे.
चला थँक्यू सो मच डीजे. 34 धाबा स्कोरबोर्डला पहिला विकेट मिळाला. गोलंदाज तुषार गोलंदाजी करतोय. मागचा मुवमेंट इथून शिफ्ट केला जाईल का? सध्या आपण बघाल चांगल्या गोलंदाजीची गरज जी आपण बघताय. शफल झाले, जागा बनवली, रूम शोधला आणि सध्याच्या घडीला आपण पाहताय बॅटर बारूदच्या बॅटमधून जी सध्या तर एक रन्स कंप्लीट झालेली पाहायला मिळते आहे. स्वलेखच्या दिशेमध्ये आपण क्षेत्ररक्षक तिथे ठेवलेला बघताय लांबासाठी टीमकडून. स्कोरबोर्डला 35 बनतील आणि इथून येणारे सध्या तरी 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 8 धाबेची आवश्यकता. मॅच अजूनही बनेल. हा बॉल जर चांगला टाकला गोलंदाज मैदानामध्ये तुषारने तर शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना कदाचित एक वेगळं रूप जे धारण करणार आहे. चला वेळ वाचवा, अधिकचा वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्स या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण बघाल घड्याळामध्ये जर पाहिलं तर सध्या 3 वाजून 7 म्हणजे भरपूर सारा वेळ झालेला आहे. ब्लॅक होलमध्ये तिथे गोलंदाजी करत असताना तुषारने चेंडू वापरला आहे. थर्डमॅनमध्ये थोडीशी मिस्टेक, जिथे आपण पाहता डॉट बॉल येत होता तिथे आता सिंगलला कन्वर्ट केलंय. बॅटकटमधून एक रन्स मिळते आहे. षटक दुसरं संपेल. स्कोरबोर्डला 36, येणारे 6 बॉल आणि 7 धाबेची आवश्यकता. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. असा कोई नूर हिरा तो चमकून आला, असा कोई नूर हिरा तो चमकून आला. आमच्या गावाची शान आहे रे, रायगड जिल्ह्याची. थँक्यू डीजे. 6 बॉल 7 ची गरज. मॅच इथून भरपूर खतरनाक आहे. सध्या आपण पाहिलं हार मानायला तयार नाही आहे गोलंदाजी करत असताना लांबाचडी टीम. अपोजिट डोकवाडी संघही आणि विशेष करून मैदानावरती संजय अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्यामुळे इथून डोकवाडी टीम अगर तर डगआउटमध्ये अजूनही आपण पाहू शकतायत भरपूर विश्वास ठेवून असेल संजयवरती. 6 बॉल 7 ची गरज. अरुण गोलंदाजी मार्कवरती. हो पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या दिशेला मात्र आपण पाहाल चेंडून केलाय हा भरपूर चांगला सबर. येतोय सिक्सर. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात. थँक्यू डीजे. ऑलमोस्ट सध्या सामन्याची आवाज बाहेर काढले. 43 धाबेचा पाठला करत असताना डोकवाडी टीमने अक्षरशः या सामन्यामध्ये आपण बघाल लवकरात लवकर मॅचला फिनिश करण्याचा प्रयत्न केलाय. समोर आता डायरेक्ट हिट करायचं होतं तिथे आपण बघाल सिंगल जे इथून जरूर मिळेल. आणि या बरोबर खेळपट्टीवरती आपण पाहताय सध्याच्या घडीला हा सामना जिंकला डोकवाडी टीमने चेसिंग करत असताना. अभिनंदन राहील डोकवाडी टीम. ऑलमोस्ट आपण बघाल सामना जिंकला डोकवाडी टीमने. अभिनंदन राहील डोकवाडी संघ. आणि आपण पाहू शकता सामना जिंकलेला आहे. ऑलमोस्ट आपण बघाल सामना फिनिश आहे. जर सिंगल नाहीये का? यस, मग एका धाबेची गरज आहे. बघा आम्हाला वाटलं होतं की धाव कंप्लीट आहे पण तसं नाहीये, कारण बॅटरच्या तिथे बॉडीवरती चेंडू संपर्क करत असताना आपण पाहिला ज्यावेळेस विकेट किपरने थ्रो केला त्यावेळेस, आणि त्यामुळे पंचांनी चर्चा केली. आणि ऑलमोस्ट आता एका धाबेची गरज आहे. आता पारितोषिक आलेलं आपण पाहाल आजच्या रात्रीमध्ये आपण बघाल नाथकुळा जांभूवाडी टीमने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक किंवा दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक यामधून कोणतेही पारितोषिक पटकवलं तर आपण बघाल सूरजदादा ठोंबरे, प्रतीकदादा पादीर, युवराजदादा पादीर आणि वैभवदादा पादीर यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमला निसर्ग ढाबा इथे पार्टी दिली जाईल. ऑलमोस्ट सामना जिंकला जाईल. आता खेळपट्टीवरती आपण पाहाल डोकवाडी टीमच्या माध्यमातून अभिनंदन राहील डोकवाडी संघ. हडलक लांबाचडी टीमला आपण देतोय आजच्या रात्रीला क्वालिफाय सामना पाहायला मिळेल. एका बाजूने मुंडेवाडी आणि त्यांच्या विरोधात डोकवाडी या दोन टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीम्स कॅप्टन या
आणि त्याचबरोबर जे संघ सुपर 5 मध्ये गेलेले आहेत त्यांनाही विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं, कारण आपण इथे लगेचच व्यासपीठावरती ड्रॉ खुला करतोय.